उद्योगांच्या स्थलांतरावरून शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। बंद झालेल्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या, त्यामुळे कंपन्या बंद झाल्या असा गैरसमज बाळगू नका असं आवाहन त्यांनी केलंय। तर एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही असा दावा देखील फडणवीसांनी केलाय। देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हटलंय त्यांनी पाहूयात। संसदेत खासदार राजाभाऊ वाजेंच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारनं माहिती दिली। राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे। काही नवख्या नेत्यांनी त्या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केल्या। पण आपण कायम महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजान आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये म्हणून हा थोडा विस्ताराने लेखन प्रपंच। मुळात एक लक्षात घेतलं पाहिजेत, ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% या डिफंक्ट कंपनी असतात। डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत। देशात एकूण 31 लाखाहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या सक्रिय आहेत। प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेलं तर निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्याची संख्या अधिक आहे। दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपन्यांची देशात नोंदणी होते, त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वात पुढे असतो। राहिला प्रश्न चाकणचा, तर तिथं काही समस्या निश्चितपणे आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांना तिथं लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आलंय। एकही उद्योग तिथून बाहेर जाणार नाही असाच आमचा प्रयत्न असेल। महाराष्ट्र हा उद्योगस्नेही आहेच, म्हणून सातत्यानं परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते। सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू। देवेंद्र फडणवीस यांनी 76% कंपन्या डिफंक्ट म्हणजे कधी सुरू झालेल्या नसतात, त्यामुळे त्या बंद झाल्याचा गैरसमज बाळगू नका असं त्यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय म्हटलंय पाहूयात। पाहणी दौरा करतायत आणि त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं। त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू। दरम्यान शरद पवार यांनी नेमकी काय टीका केली होती पाहूयात। चाकण औद्योगिक वसाहतीतील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं यासाठी हे राज्यासाठी भूषणावं निश्चितच नाही असं एक्स पोस्ट करत शरद पवारांनी म्हटलंय।